माझं मन असं झालं का मी काय बोलू, मला पहिला प्रश्न पडलाय. कारण ते पीक एवढं जबरदस्त पीक आहे का, म्हणजे ते गेले किती दिवस पाऊस चालू होता 20 ते 25 दिवस सलग पाऊस तुमच्याकडे? चालू. की सारखा 25 दिवस सारखं ओला होतं, सारखं पडत होतं पाऊस, सारखा 25 दिवस हा प्लॉट पाण्याखालीच होता. आणि ती म्हणते आम्ही काही फवारे मारलेले नाही. तर ह्या प्लॉटला काय असायला पाहिजे होतं, काय नाही दिसत तुम्हाला? माझ्या माहितीप्रमाणे जर माझ्याकडे समजा ही व्यक्ती आली असती की माझ्या महिन्याच्या प्लॉटमध्ये एकच फवारणी झालेली, मी त्यांना दुसरं वाक्य काढलं असतं, तुमचा प्लॉट पूर्ण करताना गेलाय, दुसरा प्लॉटमध्ये फुलगळी नसणार, तिसरं म्हणजे प्लॉटमध्ये एकसारखी ग्रीनरी नसणार, पाचवं म्हणजे अजिबात फुटवे नसणार. हे वाक्य माझं स्वतःच असतं. म्हणजे मी खोटं बोलत नाही, पण इथं प्लॉटमध्ये आल्यानंतर माझी बोलण्याची पद्धतच वेगळी होऊन गेली डायरेक्ट. बरं, हे पान झाड किती आता? म्हणजे हे काय हाता एवढं पाणी आहे. कुठल्या कंपनीला समजा या अशा प्रकारचं पान बघायला मिळालं सांग? आणि मी कुठली मार्केटिंग करत नाही, माझ्याकडे 27 कंपन्यांचं डायरेक्ट काम आहे. परंतु हा नाही का म्हणतात, जे खरं आहे ते नेहमी व्यावसायिक माणसाने बोललं पाहिजे. म्हणजे तरी हा घामाचे पैसे कमवतो, तो 2 नंबरचा माणूस नाही. म्हणजे प्रत्येक व्यावसायिक माणसाने त्याच्यासोबत प्रामाणिकच काम केलं पाहिजे. हे प्रामाणिक कामाचं फळ आहे, म्हणून मी त्यांच्यासोबत बोलतोय. आता तुम्ही आता हे पान दाखवलं बघा, तुम्ही ते दाखवले सोडा, हो, काय फरक पडला त्याला? नाही, काहीच नाही फरक पडला. आश्चर्यचकित करणारी गोष्ट तुम्हाला अनुभवायला भेटली. आले, जर हे नक्कीच आले. पाहिलं नसतं तर तुम्ही विश्वास ठेवला असता? नसतं ठेवला मी. म्हणजे मी एसआयटी वैदिकच्या प्लॉटचा पहिली व्हिजिट आहे माझी. माझा हेतू फक्त बंजर जमीन होत चालली ती सुधारणं गरजेचं आहे. खूप चांगलं, खूप तुमच्या भावना खूप चांगल्या आहे आणि लवकरात लवकर तुमच्या भावनांना फळे हो.